3 दिवसानंतर देशातील उष्णतेची लाट ओसरणार आहे। भारतीय हवामान विभागाची महत्त्वाची माहिती आहे। रेमल चक्रीवादळामुळे बंगाल किनारपट्टीत मुसळधार पाऊस पडतोय। आपण बघतोय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठी उष्णतेची लाट बघायला मिळते। 3 दिवसांनंतर देशातील उष्णतेची लाट ओसरणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने माहिती दिलेली आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी। धनंजय, खरं तर उकाडा वाढलेला आहे, उष्णतेच्या लाटा बघायला मिळतात। 3 दिवसांनंतर देशातील उष्णतेची लाट ओसरणार असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे। काय अधिकची माहिती आहे? अमित, गेल्या काही दिवसांपासून देशात उष्णतेची लाट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत होती आणि या उष्णतेच्या लाटेमुळे लोक जे आहेत नागरिक देखील हैराण झालेले होते। परंतु येत्या 3 दिवसात देशातील बहुतांश भागातील उष्णतेची लाट जी आहे ती ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे। आपण जर पाहिलं तर आज मुंबईत देखील किंवा इतर परिसरात देखील ढगाळ वातावरण जे आहे ते पाहायला मिळालं। त्याचबरोबर बंगालच्या किनारपट्टीच्या भागात जो आहे तो मुसळधार पाऊस बरसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे यंदा संपूर्ण देशात पावसाचा अंदाज जो आहे तो देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर पुढचे 3 दिवस जे आहे गुरुवारपासून उष्णतेची लाट जी आहे ती ओसरणार आहे। कारण की वायव्य भारत आणि देशाच्या मध्यभागी उष्णतेच्या लाटेपासून जे 3 दिवसानंतर तो आराम मिळण्याची अपेक्षा जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि इतर जी राज्य होती यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट पाहायला मिळते। मात्र आता नागरिकांना जो आहे तो दिलासा मिळण्याची शक्यता आहे। गुरुवारपासून उष्णतेची लाट जी आहे ती कमी होण्यास सुरुवात होईल असं हवामान खात्याने जे आहे ते वर्तवलेलं आहे। अमित, धनंजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।